आउट. पंकज सरांनी टाकलेला चेंडू नवीन आलेल्या फलंदाजाचं नाव सांगायचंय. स्ट्राइकला जगताप सर, नॉन स्ट्राइकला डॉक्टर रेवंत धोत्रे सर. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2. बिन बाद 2, सॉरी 2 बाद 2. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं गलांडे सर. आणि सरांनी जर अडवलं नसता तर हा बॉल स्टंपवर गेला असता. चांगली गोलंदाजी. नो चेंडू आहे. कशाचा नो आहे सांगा. हात फिरवायचा नाहीये. चेंडू आहे का. हा ओके. पुढील चेंडू गलांडे सरांचा. धोत्रे सरांना न समजलेला चेंडू. एसटी वरून गेलेला चेंडू. मला वाटते स्ट्राइक घेऊन जगताप सरांना या ठिकाणी स्ट्राइक देण्याची गरज. सिंगल घेऊन चांगला फटका. धाव होतोय का नाही. चेंडू गेला आणि हात लागला. धाव पूर्ण. आणि आता स्ट्राइकला जगताप सर. त्यांनी गेल्याच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख असे 4 चौकार या ठिकाणी खेचले होते. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत जगताप सर. बघा चांगला फटका. ग्लान्स चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. 3 धावा नक्कीच वाचवल्यात सर आपण आपल्या संघासाठी. चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला फलंदाज आहे पण चेंडू हातात न आल्यामुळे धावबादचा चान्स या ठिकाणी हुकलेला आहे. चांगला फटका. चांगले क्षेत्ररक्षण. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 5. मला वाटतं जास्तीत जास्त स्ट्राइक घेण्याची गरज जगताप सरांना. चांगला फटका पण क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. धाव घेण्याचा प्रयत्न. धोत्रे सर धाव बाद. मला वाटतं ऑफ साईडच्या दिशेने भरपूर गॅप आहे. पण त्या ठिकाणी काय गोलंदाजी होत नसल्यामुळे त्या बाजूला फटके जात नाहीयेत. गायकवाड सर आणि सरांचं नाव काय बॉलिंग करतात पवार सर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक पवार सर. धोत्रे सर यांची जाग घेण्यासाठी गेलेत गायकवाड सर. चेंडू. चांगला फटका. धाव नॉट आउट. रन घेणं अतिशय या ठिकाणी धोकादायक होते. गायकवाड सर मगाच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत. शॉर्ट पिच मध्ये चेंडू. पण चेंडू काय बॅटच्या पात्यात आलेला नाही आणि हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू.
अतिशय सुरेख फटका, चौकार. मगाच्या जरी चेंडूवरती जर चेंडू बॅटच्या पटत आला असता तर तो सुद्धा खणखणीत फटका असला असता. अतिशय सुरेख फटका. षटक संपल्यानंतर जाशिदू पुढे मारलाय आणि गगनचुंबी असा षटकार. सर नक्कीच पुढच्या वर्षी क्रीडा सप्ताहामध्ये आपली टीम घेतली जाईल. सर्व प्रेक्षकांना सूचना आहे, स्टेजच्या पाठीमागे चहा पाण्याचा स्टॉल आहे, नाश्त्याचा स्टॉल आहे. ज्यांना कोणा चहा पाणी नाश्ता करायचा असेल त्यांनी त्या गाडीशी संपर्क साधावा. पवार सरांचा पुढील चेंडू खेळतील कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दरेकर सर. चांगला फटका, चांगले क्षेत्ररक्षण, निर्धाव पद्धतीचे चेंडू 2 नंबर जर्सी मध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं षटक. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10. धावांवरती अंकुश ठेवला येणार स्कूलने. बॅटिंग साठी आले पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपाल दरेकर सर. राईट आर्मवरती मारा करतायत. न समजणारा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. उत्कृष्ट पंचगिरी करतायत. चौकार, बॅटकट, चौकार. सुहास मस्के व प्रतीक प्रतू उत्कृष्ट पंचगिरी करतायत. नाजूक कड घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. उत्कृष्ट फटका आहे. बॅट मधून खणखणीत चौकार निघालेला आहे. षटकार, काही गरज नव्हती. उंचावरून चांगला आता 2 चौकार आलते आणि चौकार येऊन परत षटकार. पण मैदानात गेल्यावरतीच कळतं बाळांनो. यानंतर होणारा सामना असेल अनस्टॉपेबल आणि थंडर. यानंतर होणारा सामना असेल अनस्टॉपेबल वॉरियर्स वर्सेस थंडर स्ट्रायकर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. 4 षटकामध्ये 18 धावा आणि विकेट 5 बाद 18. शेवट बनकर सर. बनकर सर विरुद्ध दरेकर सर. पाहायचंय. पॉवरफुल हिटर आहेत दरेकर सर. सुंदर पद्धतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर टाकतायत. चौकार. चौकार. सुंदर फलंदाजी करतायत कुलकर्णी सर.
बॅट मधून खणखणीत चौकार त्यांच्या निघतोय. करमाळ्याचं पाणी आहे. कोणती धाव नाही. बनकर सर यांनी निर्धाव चेंडू टाकलेला आहे. कुलकर्णी सर पुढचा चेंडू सामना करतील. परत एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फिरतोय. बऱ्याच दिवसानंतर खेळायला आले की सांधे लॉक होतात. तीच परिस्थिती आता बनकर सरांची पाहायला भेटली. शेवटच्या चेंडूवरती एक धाव. ओव्हर संपलेले आहे. धाव संख्या झाली स्कूल संघाची 5 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 28. जिंकण्यासाठी येणार स्कूल. 29 धावांचा आव्हान आहे. माफक तेवढंच कठीण. आलेत का दोन्ही कर्णधार. अनस्टॉपेबल वॉरियर्स वर्सेस थंडर स्ट्रायकर्स. एकोणतीस धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. 30 चेंडू 29. मी सोरटे सर यांना विनंती करतोय की त्यांनी नाणेफेक करून घ्यायची. अनस्टॉपेबल वॉरियर्स वर्सेस थंडर स्ट्रायकर्स. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती आहे. सोरटे सर संदीप काळे सर यांना विनंती आहे नाणेफेकीसाठी हजर राहायचे. यानंतर होणारा सामना असेल स्टाफ इंडियन वर्सेस एनआर स्कूल. स्टाफ इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. नाही उत्कृष्ट रनिंग लागलंय का बघायचंय प्लेयरला. नंदुरबार एक्सप्रेस तुफान वेगाने वाहते. साहिल सर यांना विनंती आहे मैदानात जायचंय. साहिल सर सुंदर धाव त्यांनी घेतलेली आहे.
नंदुरबार एक्सप्रेस तयार होते, रुळावरून थोडीशी घसरलेली. 4 चेंडू झालेले आहेत. सर त्रास होत असेल तर खेळू नका, आता आपल्याला सवय नसती. खेळतायत, सामना सोडतेत ते कसले. फक्त बॅट नीट ठेवा. चेंडू फोडा. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली 4च. 4 चेंडू 4 धावा. वाईड. कडक कडक प्रयत्न. षटक संपलंय. 10 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू. चोवीस चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. सुंदर क्षेत्ररक्षण धोत्रे सरांचं. जगताप सर पुढील चेंडू तटावून काढला लेग साईडच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण कुलकर्णी सरांचं. 1 धाव पूर्ण. दुसरा षटक सुरू आहे. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. जगताप सर खेळतील निकुंभ सर. चांगला फटका मारायचा होता पण चेंडू काय बॅटच्या पटत आलेला नाही. पुन्हा चांगला फटका, षटकार बाद. आणि निकुंभ सर यांची जागा घेण्यासाठी जात आहेत देवकर सर. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण लटके सरांचं. 1 धाव. नो आहे का वाईट आहे बघूया. वाईट बॉल. चांगला फटका आणि 5 धावा. मारू कोणा बघा सर. धोत्रे सर राग काढायचा नाही बरं का. शाळेतला राग इथं काढायचा नाही. दिसू दे तरी माणसाला. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक धोत्रे सर. सॉरी 3रं. आत्ताचा चालू सामना आहे. जो संघ सामना जिंकेल, जर पब्लिक स्कूल जिंकलं तर 2 सामने जिंकून ते कॉम्पिटिशन मध्ये राहतील. जर एनआर स्कूल जिंकलं तर ते सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये राहतील. शेवटचा सामना हा नॉकआउट होईल 3 नंबर साठी स्टाफ ग्रुप मध्ये. स्टाफ ग्रुप मधून चौकार, सुरेख फटका. स्टाफ ग्रुप मधून बाजीगर संघ हा क्वालिफाय झालाय. टॉपर म्हणून क्वालिफाय झालाय. त्यांचं अभिनंदन. डायरेक्ट क्वालिफायर साठी गेलेत. 2 आणि 3 नंबरला जो संघ राहील त्यांच्यामध्ये मॅच होईल. नॉकआउट ती उद्या होईल. आता सगळं एक सामना ह्याच्यानंतर झाल्यानंतर मुलांचे सामने होतील. मुलांचे नॉकआउटचे सामने सुद्धा आजच होणार आहेत. मुलांनी
कुठेच जायचं नाहीये आणि गेलात तर समोरच्या संघाला बाय दिली जाईल. उद्या सर्व सामने, आज नॉकआउट झाले मुलांचे, तर उद्या सर्व फ्रेश सामने खेळले जातील. पंचवीस. फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. तीन षटक संपलेत. 12 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे येणार स्कूलला. आणि येणार स्कूल अजूनही आपलं आव्हान कायम ठेवून आहे. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत नंदुरबार एक्सप्रेसच्या उत्कृष्ट खेळीच्या जीवावरती. येणार स्कूलच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. चौकार आणि जिंकले. येणार स्कूलच्या खात्यात पहिला विजय गेलाय. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत. यानंतरचा होणारा सामना येणार स्कूल वर्सेस स्टाफ इंडियन्स आणि स्टाफ इंडियन्स प्रथम फलंदाजी करेल. येणार स्कूलने नाणेफेक